त्यात काय वाद नाही. शाळेतील मुलांना पण तुम्ही अशी सर्व्हिस देता मोफत असं पण ऐकलंय? हां सर, 2 वर्ष म्हणजे अजूनपर्यंत तरी हायस्कूलचा कुठलाही मुलगा पण तो शाळेच्या ड्रेसवर पाहिजे सर. शाळेच्या ड्रेसवर कुठलाही शाळा असू दे त्यांना मी फुकट प्रवास देते. माझ्या गाडीत कुठेही बसू दे. मी आजपर्यंत 1 रुपया जर कोणाकडून घेतलेलं कोणी तुम्हाला सांगेल. कारण मला ते म्हणजे मी तेव्हा सुरुवात ठरवली ना, तेव्हा मी ठरवलं होतं की हायस्कूलच्या मुलांकडून पैसे घ्यायचे नाही. आणि मी कॉलेजच्या मुलांकडून पण सर सुरुवातीला पैसे घेत नव्हते. पण काही पालकांनी मला सांगितलं की मॅडम मुलांकडून पैसे घ्या, कारण त्यांच्याकडे पॉकेट मनी असतो, आम्ही दिला असतो पॉकेट मनी, आणि त्याचा ते गैरवापर करतात. आणि मी गैरवापर करताना पाहिलं स्टँडला. त्याच्यामुळे मी म्हटलं की असं जर सगळ्या गोष्टी केल्या तर आपण मुलांना सांभाळू शकत नाही. मग ते कॉलेजच्या मुलांकडे पण, आणि सिरियस कोण पेशंट असेल, मी स्वतः ॲडमिट केलेला तर मी आजपर्यंत तिथे थांबले नाही पैशासाठी. आणि हायस्कूलची मुलं बरं गरीब कोण असेल समजतं म्हणजे कपड्यावर वगैरे, तर मी तर भाडं घेत नाही, कारण पैशावर पुण्याची पण गरज आहे मला. आणि स्वभाव माझ्या वडिलांकडून असंच आहे, एकदम दयाळू. म्हणजे जेवढी तुम्हाला डॅशिंग वाटते तेवढी खूप मायाळू आहे मी. लगेच इमोशनल, लगेच रडते, तुमची लगेच दया येते. म्हणजे जरी दुश्मन समोर असतील तरी लगेच मी दया करते त्याच्यावर. हा स्वभाव त्याच्यामध्ये बेकार असू शकतो. तुमचं आणि अन्याय बिन्याय तुम्हाला सहन होत नाही, त्याच्यामुळे असं लोकांचे वादविवाद किंवा असं भरपूर. पण ते सर माझा तात्विक वाद असतो. मला त्याने आता कायमस्वरूप ठेवावे की नाही की त्याचा प्रश्न मी सर ठेवत नाही. पण मला पटलं नाही तर मी सांगून टाकते हे चुकलंय, मला चुकलंय. म्हणजे घरी सुद्धा मी आईला बोलते काही तुझे चुकलंय, माझ्या मुलांना, मित्रांना, कारण चुकी दाखवून देण्याची सर असते. आणि मी त्यांना पण सांगते, बरं मी बऱ्याच जणांना सांगते की माझ्याकडनं काय ड्रायव्हिंग करताना चुकते तर तुम्ही मला सांगा, माझ्यात सुधारणा होईल. पोलिसांना पण सांगते की कोणालाही सांगते. आणि मला सर नाही चूक मला सहज होत नाही कोणाची. आणि भले मी ते भाडं जाऊ दे काही जाऊ दे, तिथे राहणार आणि ते सगळं शांत करणारे मगच मी निघणार. स्वभाव पहिल्यापासून जाय तसा. सध्या तुमचा रिक्षा व्यवसाय पूर्ण समाधानी आहात? रिक्षा सुंदर आहे सर, प्रश्नच नाही. मी जास्त करावी लागते पण खूप सुंदर, प्रश्नच नाही. म्हणजे मी तुम्हाला खरंच प्रामाणिक सांगते, मिस्टर आजारी असताना मला खूप हेल्प घ्यावी लागली फायनान्शियल. पण आता मी ज्या दिवशी रिक्षा घेतली त्यानंतर मी खरंच फायनान्शियल 1 रुपयाही वाढून घेतलेला नाही. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी फक्त त्याच्यासाठी खूपच कष्ट हां, रेस्ट नावाची चीज जरा पण नाही. कारण एवढं करून मी पावसाळ्यात मुलांना शिकवते. बरं आमचं ढोल पथक आहे, मीनादेवी महिला ढोल पथक राजापुरातलं. आणि आम्ही बऱ्याच लांबपर्यंत पर्यंत गेलोय. आम्हाला दिल्लीला पण बोलवलं होतं, पण आम्ही 2 महिन्यात पाठवलं तर मला वेळ पण नव्हता. हां, म्हणजे ते पण त्याला पण वेळ द्यावा लागतो. त्याच्यात ताशावाजाला मीच असते. मग त्याच्यामुळं तर नाहीतर मी नाही गेले तर ते ढोल पथक पण नाही. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ती परमेश्वराने ताकद दिली वाटतं. आणि नवऱ्याला मिस्टरांचा पण आशीर्वाद माझ्या आई पाठी. भविष्यात काही संकल्प किंवा असं करायचं? संकल्प नाही सर, मला एसटी चालवायची खूप इच्छा आहे. हो का? भरपूर. आणि एसटी ड्रायव्हर मला खूप मॅडम तुम्ही खरंच शिकाल. म्हणजे तुम्ही म्हटलं सर आता वय नाही माझं, मला कोण घेणार? असं काही नाही. तर ते म्हणते तुम्ही प्रायव्हेटमध्ये येऊ शकता. पण सर खरंच माझी इच्छा आहे, मला एसटी चालवायची आहे. म्हणजे 4 व्हीलर चालवायचीच आहे मला. ती 4 व्हीलर नाही, मोठी हेवी गाडी चालवायची आहे मला. तर बरेच जण आहेत म्हणत मॅडम तुम्ही कधी सांगा मी मला शिकवतो म्हणून. नजीकच्या काळात आम्हाला बघायला पण आवडेल आणि तसा योग येईल. पण आहे सर खरंच. हो नक्की. म्हणजे असं वाटतं की मला सगळं चालवायला आलं पाहिजे, काय नाही असं नाही. कुठली गोष्ट एखादा प्रॉब्लेम झाला तर तिथे पटकन ते हँडल आपल्या हातात स्टेप पकडता आला पाहिजे अशी इच्छा आहे. पण जेवढं होईल तेवढं नक्कीच करणार आहे मी. दुसरा विषय असं की समाजामध्ये महिलांना असंख्य प्रकारच्या अडचणी असतात, प्रॉब्लेम असतात. आता तुम्ही या सगळ्यावर मात करून पुढे जाताय, तर अशा ज्यांच्यावर प्रसंग येत असतात तर अशांना तुम्ही काय सांगाल किंवा तुमचा काय सल्ला द्याल जीवनात वावरताना? सल्ला असा देईन की सर जीवनात जर करायचं ठरवलं नाही का महिलांना तर खूप काय करू शकतात. म्हणजे भरपूरच. म्हणजे तिच्यामध्ये खूप काय अवतार आहे, ते सगळं काय करू शकतात. त्याच्यामुळे फक्त तिने ठरवलं पाहिजे. कधी काय होतं सर महिलांचं काय होतं, त्यांची इच्छा असते पण घरातून सपोर्ट मिळत नाही. पण आता मी जसं तुम्हाला बोलले की मला आता बोलले माझी आई पण की याच्यात पडायचं नाही, तर मी आता रिक्षा नाही घेऊ शकले. तर काही गोष्टी आपण धमक पाजगी करून दाखवण्यात मी हे करणारच आहे. पण एवढं की ते प्रामाणिकपणे आणि ते म्हणजे योग्य पाहिजे. आपला निर्णय सुद्धा चांगला पाहिजे. काहीतरी वेगळं म्हणजे जे समाजाला पटणार नाही किंवा जे बरोबर नाही या गोष्टी आपण कुठेतरी पाठवून करणं चुकीचं आहे. जे योग्य आहे ना ते बिनधास्त उत्तर असं मला म्हणायचं आहे. म्हणजे एखादी चांगली गोष्ट आहे ते तुम्ही विचारच करू नका आणि वाईट गोष्ट करताना 100 वेळा विचार करा, असं माझं मत आहे. आणि महिला खरंच तर खूप काय करू शकतात, खूप म्हणजे संसार सांभाळून सगळं काय करू शकतात. फक्त त्यांच्यात ती धमक म्हणजे ती
आतून विल पॉवर पाहिजे त्यांच्यामध्ये, ऑलरेडी असते सर, पण त्यांनी ते पांघरून घेतलेलं असतं की हे सगळं माझा संसार. तर मला असं म्हणायचं की तुम्ही रडत बसू नका, तुम्ही खूप काय करू शकता. जो कुठला व्यवसाय कराल ना तो एकच करायचा. मग आज याच्यावर उद्या त्याच्यावर असं काय करू नका. आणि कोण काय बोलेल, आणि मला तुम्ही सांगा, जरी तुम्ही चांगलं केलं तरी तुम्हाला नावं ठेवणारच आहे, आणि नाही केलं तरी नाव. पण आपण जे करतोय ना सर प्रामाणिकपणे आपल्याला पाहिजे. आपण जेव्हा आरशात बघतो ना तेव्हा वाटलं पाहिजे की आपण जे कधी योग्यच करतोय. आपले डोळे आपल्याला बघताना खाली नाही गेले पाहिजे. तो कॉन्फिडन्स आपल्यात पाहिजे की आपण योग्य करतोय. त्याच्यामुळे ते ताकद परमेश्वर आपोआप देतो सर. आणि असं सगळ्या महिलांनी करावं असं मला वाटतं. मला वाटत होतं आम्ही 2 वर्षात महिलांनी याच्यातून उतरावं, किंवा अजून काय करते तर मी सपोर्ट करेन, माझ्याकडून काही होईल तर अगदी नक्कीच मी सर करेन. तुमचा सल्ला नक्कीच विचार करण्यासारख्या आहे. सगळ्या महिलांना त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. तुमच्या भविष्यातल्या सगळ्या मनोकामना तुमचे एसटी नाही पण खाजगी बस तरी, प्रायव्हेट बस किंवा लक्झरी बस मला बघायला आवडेल. नजीकच्या काळात तुमचा सहयोग येईल अशा शुभेच्छा देतो. आपण श्रोत्यांमधनं काही जर प्रश्न असले तर आपण नक्की कोणाला काही श्रोत्यांमधून विचारायचं शंका? तुम्ही लांबची भाडी घेता रात्रीची वगैरे, हां, तेव्हा काही रिक्षा बंद पडली, काही टेक्निकल काही प्रॉब्लेम असा अनुभव आला असं काही आहे सर का? आता तेच तर सांगते, मला एकदाही असा अनुभव आलेला नाही. वा. एकदाही अनुभव नाही. हल्लीच मला वाटतं एक 20 दिवसापूर्वी मी पाचल साईडला गेले होते आणि रात्री 9 वाजता त्या घाटात गाडी बंद पडली. पण ते माझ्या डोक्यात होतं की मी खाली उतरले, टॉर्च लावली, आय थिंक 9 वाजले होते. पण मला विश्वास होता की जास्त काय होणार नाही, आपली लक्ष्मी आपल्याला काही फसवणार नाही आहे. आणि मी ते CNG कॉक असते ना तो नुसता खोलला आणि हात परत लावला. 2 मिनिटं माझी रिक्षा चालू झाली. तर मी तिला असं नेहमी म्हटलं की तू माझी लक्ष्मी आहे, काय असेल ते तूच करणार आहेस. त्याच्यामुळे आजपर्यंत मला प्रॉब्लेम नाही झाला. बरं, दुसरी गोष्ट सांगण्याची म्हणजे आमच्याकडे आता वाघ वगैरे खूप आहे, तुम्हाला तर माहित असेल. तर मी तर म्हणजे आता सगळ्यांना बऱ्याच वेळा वाघ दिसले, पण मला 2 आता 3रं वर्ष आहे, मला एकदाही सर वाघ दिसला नाही. बरं, मी नाईटला भाडी मारते आणि मी अशा रोडला भाडी मारते की तिथं सरास त्या टायमिंगला किंवा अदरच वाघ असतो. म्हणजे अशी गोष्ट घडली आहे की मी आता पुढे गेले निघून आणि मागून जो गाडीवाला आला ना तो म्हणाला, अरे मॅडम तुम्ही आता तुमच्या मागून आत्ता खाली गेला. मी सुद्धा आश्चर्य की त्याचं आणि माझं काय नातं आहे की कदाचित मला काही कळत नाही. लक्ष्मीची माझ्यावर कृपा असावी, मिस्टरांचा आशीर्वाद असावा. पण कदाचित असं असू शकतं की त्याने घाबरले तर परत मी डेअरिंग करणार नाही किंवा असं होऊ शकतं. पण खरंच आहे, मला तो कधीच दिसला नाही. त्याच्यामुळे माझी डेअरिंग कधी म्हणजे असं वाटलंच नाही की नाईटला मला सल्ले भरपूर होतात की तू आहे काय ते कर, पण रात्रीच जाऊ नकोस. उद्या म्हणजे मध्येच रेंज नसेल मोबाईलला, गाडी बंद पडली तर काय करणार आहे. तर मी त्यांना काय म्हणजे माझा असं म्हणणं की तुमचा सल्ला खूप छान आहे, मी मान्य करते, पण तो प्रसंग पण महत्त्वाचा नाही, त्यांना जाणं गरजेचं आहे. बरं, कसं आहे माहिती मी सांगते, आम्ही तिघीजणी म्हणजे माझ्या मुलीने मी लेडीजच आहोत घरी. मी असं लेडीजला सल्ला देते की तुम्हाला अर्जंट घरी जायचं आहे का, नाही ना, नसेल तर माझ्या घरी ना, माझ्याकडे सेफमध्ये सगळं, मी तुम्हाला सकाळी सोडेन. आणि तुम्हाला खरं अर्जंट जायचं असेल तर मी तुम्हाला 2 ऑप्शन मागेल, तुम्हाला नेऊन सोडते. त्यांना गरज जायची गरज असेल तर मी त्यांना नेऊन सोडते. मग त्यांना सुद्धा बरं वाटतं की म्हणजे आपल्या घरी यायला बोलत आहेत. अजूनपर्यंत कोण आलं नाही माझ्याकडे, पण माझं मी काम करते की बाबा तुम्हाला अर्जंट आहे का, नसेल तर माझ्या घरी जाऊन तुम्हाला सकाळी सोडते. हां, त्याच्यामुळे त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढतो की त्या पण बिझनेस की लेडीज आहे आपल्याला सोडू शकते. आणि आता अशी मला माहित नाही, अशी सुद्धा कॉलेज आहेत मॅडम, अशा आमच्या ठिकाणी जायचं आहे पुण्यावरून, तर ती फिक्स गाडी झाली पुण्यावरून गावी आणायची राजापूरला. पूर्ण दिवसभर तुमची रिक्षा पाहिजे ताई आम्हाला, चला दिवसभर पुढे जायचं तिकडे घेऊन जायला. आणि हा एक तो असा कॉन्फिडन्स वाढला की मला रात्रीचा खरंच त्रास झाला नाही अजूनपर्यंत कधी. कदाचित माझा हेतू चांगला असेल त्याची साथ आहे. आणि मी ठरवलंय की जी गोष्ट होणार आहे ती कशी होणारच आहे, आणि जी नाही होणार आहे ती नाहीच होणार आहे. मग कशाला असं आपण गृहीत धरायचं, आपण चांगलं धरून चालायचं. त्याच्यामुळे जुसबी मेंटेनन्स पण तुम्ही रिक्षाचा करायला शिकलात का, टायर बदलणं किंवा काही असं? आणि अजून किरकोळ काय म्हणतात दगड मिस्त्री वगैरे आपण म्हणतो ना, त्यातलं थोडं काम मी करते आता. इमर्जन्सी काय झालं तसं प्रवाह म्हटलं नाईटला वगैरे तर ते करते. पण कसं होतं मेंटेनन्सचं काय, आमचं तर ठरवून दिलं आहे ना की रेग्युलर आपण कसं रेग्युलर डॉक्टरकडे जातो तसं त्या गाडीचं पण मेंटेनन्स 15 दिवसांनी तुम्हाला सर्व्हिसिंग केलीच पाहिजे. तर आमच्याकडचं ते गॅरेजवाले वगैरे आहेत ना खूप चांगले. म्हणजे मी त्यांना सांगितलं, बाबा मी तुझी बहीण आहे, मला काय यातलं नॉलेज नाही, पण तू नेहमी मला आल्यावर माझी सगळी पूर्ण गाडी चेक करायची. पैसे तुझी तुला मिळणार, पण तू माझी गाडी पूर्ण चेक कर, जे काय असेल ते खर्च कर, कारण मला हे कळणार नाही.
त्याच्यामुळं तू केव्हाही फोन करायचं, ये तू गाडी घेऊन ये, लगेच घेऊन ये असं. आणि बरंच मोठं काम असेल तर डायरेक्ट शोरूमला येते मी, नसेल तर मला नांदेडला आहे की आता काय झालं, मी लेडीज असल्यामुळे त्यांचे मी नंबर सगळ्यांचे घेऊन ठेवले, मला कोणी नाही म्हणत नाही, मॅडम या, त्याच्यामुळे बिंदास जाते. आणि मग ते तेवढं काय अजून निघालं नाही की काय असं बंद पडणे, कारण वेळच्या वेळी मी त्याचं ते करत असते, चेकअप करते, जे वेळेत गरजेचं आहे. हां. आणि मुलीला रिक्षा शिकवलीत का? नाही, मोठ्या मुलीला नाही शिकवली, कारण मोठी मुलगी माझी 14वीला आता 15वीला गेली आणि ती गेल्या वर्षी 6 महिन्यापूर्वी जॉबला मुंबईला गेली. तिला असं ती म्हणते की मम्मा मला डायरेक्ट जर मी जॉबला गेले तर एक्सपिरियन्स मी कुठून देऊ, आणि प्लेन तर मी कॉलेज करते, तर मी जॉब करून कॉलेज करते. आणि छोट्या मुलींच्या हातात मी स्टेअरिंग देणार नाही, कारण मलाही आवडतच नाही. माझं प्रामाणिक मत आहे की 18 वर्ष झाली की मुलांच्या तर तुम्ही स्टेअरिंग द्या, कारण मी आता ते प्रकार म्हणजे आता 2 वर्ष ते मी प्रकार बघितलेत ना, खूप भयानक प्रकार आहेत. म्हणजे मॅच्युअर शिक्षक सुद्धा आहेत ना, ते आपल्या मुलांना, मला वाटतं 8वी 9वीची मुलं आहेत त्यांच्या आता स्टेअरिंग देतात, सर पाठी करतात. तर मी स्पष्ट गाडी थांबवून बोलते, सर तुमच्याकडनं आम्ही काय शिकणार. ड्रायव्हर जे काय काय आहेत ना ते आपल्या मुलांना गाडी देतात. तुम्ही एवढे भयानक प्रकार आहेत ना, म्हणजे मी काल मुलाला सांगितलं, बाळा तू कोणाचा मुलगा, चल आता मी तुझा फोटो काढला आणि फोटो काढते मुलांचा, आता मी पोलीस स्टेशनला जाणार, काकी नका ना प्लीज ना प्लीज ना. म्हटलं तुझ्यावर माझं काही ऑब्जेक्शन नाही, तुझ्या पालकांवर ऑब्जेक्शन आहे. तू स्वतः तुझं नुकसान करशील पण समोरच्याचं नुकसान होईल, आणि तुझ्या पालकांना तुझ्या माहीत नाही. बरं शिकताना पालकांना माहीत असतं, पण काय होतं मुलांना कुतूहल असतं की पप्पा मम्मी झोपले असतील दुपारचे, नाही तर चावी घेऊन जायचं, आणि हे मला पटत नाही. त्याच्यामुळे माझ्या मुलाला मी स्टेअरिंग दिलेली नाही, कारण मी चुकणार आणि समोरच्याला मी सल्ले नाही देऊ शकत आहे. आणि ह्या विरोधात मला वाटतं माझे दुश्मन भरपूर असतील, भरपूर. म्हणजे पोलिसांना पण सरळ सांगते, सर तुमचं लक्ष नाही, समोरून ते असं तर गेलं, तुमचं कुठं लक्ष आहे, हो मॅडम काय कुठे कुठे बघणार वगैरे. आणि काही गोष्टी मी ऑब्झर्व करते, मोबाईलमध्ये ठेवते, पोलिसांना दाखवते. हां, जे आहे ते स्पष्ट दाखवते की तुमच्याकडनं पण काय चुका होत असतील तर बघा म्हणून वगैरे. त्याच्यामुळे पटतच नाही मला सर्व गोष्टी, त्यामुळे स्टेअरिंग मी आता मुलांचे देणार नाही. त्या जेव्हा व्यवस्थित त्या केपेबल होतील 18 वर्ष, मग ठीक आहे. विचारा, अजून काही विचारायचं असेल अगदी घरगुती प्रश्न विचारा, कोणताही विचारा प्रश्न, काही विचारा. नमस्कार. तुम्ही आता हा जो व्यवसाय करताय तर तुमच्याकडे तो व्यवसाय चालवण्याच्या अगोदर भरपूर परमेश्वराने दिलेले गुण आहेत. हां, तेवढे गुण आपल्याजवळ पाहिजे, मग व्यवसाय करणार. तर हे गुण सगळ्यांनी जोपासावे. एक म्हणजे निर्भयता, आणि मग हे चालू करा.